शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांची उमेदवारी आता चांगली चर्चेत आली आहे। कारण धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार देखील जाण्याची शक्यता आहे। ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठा खुलासा झालेला आहे। ऋतुजा लटके यांनी केलेल्या पहिल्या अर्जात एक अट घातली होती, जर निवडणुकीत पराजित झाले तर पुन्हा सेवेत घ्यावं अशी अट त्या अर्जात टाकण्यात आलेली होती। त्यानंतर राजीनाम्यात अशा प्रकारे अट टाकता येत नसल्याने त्यांना पुन्हा एकदा सुधारित अर्ज करावा लागला। 2 दिवसांपूर्वी ऋतुजा लटके यांनी सुधारित अर्ज केलेला आहे। मात्र राजीनामा मंजूर होण्यासाठी किमान 15 दिवस लागण्याची शक्यता असते आणि 2 दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केल्याने तो त्वरित मंजूर होण्याची शक्यता ही कमीच दिसतेय। त्यामुळे लटके यांची उमेदवारी जाण्याची शक्यता आहे। तसंच कंडिशनल राजीनामा मंजूर होऊच शकत नाही हे माहिती असताना सुद्धा त्यांनी असा अर्ज केलाच का, यावरून सुद्धा आता चर्चा रंगलेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर न्यूज 18 लोकमतने काही प्रश्न उपस्थित केलेत। लटकेंना राजीनामा प्रक्रिया माहिती नव्हती का? राजीनाम्यासाठीचा कालावधी त्यांना माहिती नव्हता का? अटी शर्तींचा राजीनाम्याच्या वेळेला काही उपयोग फारसा होत नाही हे त्यांना माहिती नव्हतं का? 25 वर्ष पालिकेत काम करत असून सुद्धा ही प्रक्रिया त्यांना ठाऊक नव्हती का? ठाकरेंच्या एकाही वकिलाला, कायदे तज्ञाला याबाबतची माहिती नव्हती का? अनेक या संदर्भातले सवाल आहेत जे आता उपस्थित होत आहेत। ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत देखील आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण आता सुरुवातीला आधी जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी आहेत। तिवारी सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीच्या बाबतीत आता मोठी चर्चा सुरू आहे। त्यांना उमेदवारीच्या बाबतीत कदाचित त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। अजिंक्य, तुझं मी ऐकलं। हां, मी 40 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे। मी असं पाहिलं की 1 तासातही राजीनामे मंजूर झाले आहे। मी एका पोलिसाला उभं केलं होतं, तर निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या 1 तासापूर्वी त्याचा राजीनामा घेतला होता। मागच्या वेळेस भाजपनी एक डेप्युटी कमिशनर रेव्हन्यूचा उभा केला होता। तर कोणाला जर म्हणजे घाबरले असतील हे खोका सेना, भाजप खोका सेना सरकार, तर ते काही उपस्थित करतील अडचणी, पण अशा काही अडचणी वगैरे उपस्थित होत नाही। निवडणूक लढण्याचा अधिकार बाधित करण्याचा प्रशासनाला कोणताही अधिकार नाही आणि चर्चा तर होईलच, कारण चर्चा करण्यासाठी तर तुम्ही असतात, तर आम्हाला काही त्याची हे नाही। ऋतुजा लढतील आणि काहींचा निवडणुकीचा हा जो आहे विजय हा सुद्धा निश्चित झाला आहे। आता भाजपला तुम्ही थोडस म्हणजे भाड्याचा उमेदवार घेतलेल्या भाजपला थोडस तुम्ही दिलासा देण्याचा नाही किशोरजी, बाकीच्या पक्षांच्या बाबतीत आपण बोलूच या, मात्र या तांत्रिक बाबी आहेत। राजीनामा देताना अट घातली गेली होती ऋतुजा लटके यांच्याकडनं, जे कदाचित पालिकेच्या नियमांमध्ये बसत नाहीये। या सगळ्याची माहिती त्यांना स्वतःला नव्हती का? कारण 25 वर्ष त्या पालिकेमध्ये कार्यरत आहेत, कायदे तज्ञ ठाकरे गटाचे, त्यांना कदाचित त्याबद्दलची माहिती नव्हती का? असे देखील अनेक प्रश्न आहेत। मग या तांत्रिक बाबींमुळे जर उमेदवारी रद्द झाली तर मग काय करणार? लोक पर्याय निवडतात, तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका। पण ऋतुजांनी अट टाकली होती, त्यांचा राजीनामा अट रिजेक्ट करून मंजूर करता येतो। आयुक्तांना तो अधिकार आहे। काहीही कशातही वाद निर्माण करण्यात काही अर्थ नाही आणि जनतेमध्ये तर आम्ही जाऊच ना। आमच्या कायदेतज्ञांना सगळं माहित आहे आणि कायदेतज्ञ याच्यावर त्याला आमच्यासाठी निवडणुकाच्या प्रक्रियेत हे सगळ्या गोष्टी फार गौण असतात। त्यांना निवडणूक लढायची आहे, त्याचा अधिकार अबाधित ठेवला तर आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल ना। मात्र बाधित करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जे उद्धवजींच्या किंवा आमच्या शिवसेनेला त्रास देण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्याच्यातली एक कडी म्हणून आम्ही विचार करू। मात्र आम्हाला कोणत्याही गोष्टीची काही चिंता नाही।
तुम्हीच तर माध्यमांनी एका दिवसात आमची मशाल प्रत्येक महाराष्ट्राच्या अस्मिता असणाऱ्या माणसाच्या हातात देऊन टाकली. आता गुजरात वरून झालेला हल्ला कसा परतून लावायचा याच्यासाठी आम्ही मशाली घेऊन रस्त्यावर उतरवत आहे. ऋतुजा याच मशाली घेऊन रस्त्यावर उतरतील. त्यांच्या उमेदवारी अबाधित राहील. कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पाहून घेऊ ना. नाही, पण मग किशोरजी जर असा प्रसंग उद्भवला तर मग पुढे काय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मग त्याबद्दलचा प्लॅन बी रेडी आहे का? सगळं रेडी आहे आणि जर तरवर विश्वासच ठेवत नाही आम्ही. बरं, मी जेवढं करायचं तेवढं करा. ईडी सीबीआय सगळं झालं ना. आता आमच्या पक्षातून कोणीच गेला नाही. फक्त खोके घेणारे गेले आहेत एक 55 तर त्याला काही अर्थ नाही हो. आणि आता चिंता वगैरे सोडली आहे. उद्धवजी रस्त्यावर उतरले आहे, आदित्यजी उतरले आहे. महाराष्ट्र आम्ही एक खांबी सत्तेत येत आहोत आणि भाजपनी कल्पना ठेवावी की तुम्ही तांत्रिक मुद्द्यावर आम्हाला अडवू शकत नाही. जशी परिस्थिती येईल तसं आडवं करू हे निश्चित झालं आहे अजिंक्य. आणि आपणही सोबत मशाल घेऊन याल अशी मी अपेक्षा ठेवतो. किशोरजी, एक आणखीन प्रश्न विचारतो. वेगळा प्रश्न आहे थोडासा. एक चर्चा सुरू आहे त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. असं समजतंय सूत्रांकडनं की ऋतुजा लटके यांना बाळासाहेबांची शिवसेना या एकनाथ शिंदेंच्या पक्षात घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. आपल्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे का? आणि तसं जर झालं तर मग काय पुढचं पाऊल असेल? अरे, एकनाथ शिंदे परत यायला तयार आहेत. त्यात ते काय घेतील आणि भाजपने जर परवानगी दिली असेल ते प्रयत्न करतील. कारण त्यांना कुठं बोलायचं, काय बोलायचं हे सगळे देवेंद्र फडणवीसच डिसाईड करतात. तर एकनाथराव असं काही करणार नाहीत. कारण एकनाथरावांना तेवढी करण्याची ताकदच कुठे आहे. एकनाथरावांचा एकही निर्णय स्वतःचा आहे असं त्यांनी बोलावं. त्याच दिवशी त्यांचा पाय उतार होऊन जाईल. एकनाथराव शिंदे हे स्वतः 14 आमदार घेऊन गेले. नंतर तर सगळे आमदार भाजपनीच घेतले आहेत ना. आणि महाराष्ट्रात अशी अभूतपूर्व परिस्थिती आली आहे की लोकांवरचा विश्वास खतम करायला भारतामध्ये भाजपच कारणीभूत असल्याचं सगळे लोक म्हणतात. सगळी नीतिमत्ता सोडली अजिंक्य. असं कधीच झालं नव्हतं की ज्यांना एक मिनिट बोलतो की ज्यांना आम्ही आमचे आमदार सांभाळायला सांगितले होते त्यांनी आमदार सांभाळणं सोडून त्या आमदारांना भाजपमध्ये नेऊन बसवलं. याचा बदला तर महाराष्ट्राची जनता घेईल. बर, ठीक आहे. मुद्दा कळला आपला. किशोरजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं निवडणूक चिन्ह तर गेलं, नाव सुद्धा गेलेलंच होतं, गोठवलं गेलं आहे. आता उमेदवार देखील जातो की काय अशी शक्यता व्यक्त होतीये. कंडिशनल राजीनामा दिला ऋतुजा लटके यांनी, जो अजूनही मंजूर झालेला नाही. पुन्हा एकदा अर्ज केला गेलाय. या सगळ्या प्रक्रियेत आणखी काही दिवस जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. सुस्मिता, नेमकं यामागचं तथ्य काय, नेमकी परिस्थिती काय? खरं तर शिंदे गटाकडनं ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले जात होते आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या प्रशासकीय सेवेचा. परंतु तो राजीनामा अजूनही मंजूर झालेला नाही. गेली अनेक वर्ष त्या प्रशासकीय सेवेमध्ये होत्या आणि पतीच्या निधनानंतर ही उमेदवारी त्यांना मिळणार हे निश्चित आहे आणि पक्ष सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना हे निश्चित आहे. परंतु ज्या पद्धतीचे राजकीय डावपेच गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेले आहेत, त्याच राजकीय पेचांमधला अडकलेला हा एक मुद्दा म्हणावा लागेल. शिंदे गटाकडनं सुद्धा ऋतुजा लटके यांनी आपल्यासोबत यावं यासाठी त्यांना गळ घातली जाते आहे. विविध माध्यमांतून त्यांच्याशी संवाद साधला जातो आहे. परंतु जर प्रशासनाकडनं राजीनामा देण्यामध्ये किंवा राजीनामा मंजूर करण्यामध्ये दिरंगाई झाली तर लटके यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते आणि परिणामी उद्धव ठाकरे गटाला सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो. परंतु आता सर्व सूत्र ही प्रशासनाच्या हातात असल्याने आणि परिणामी सरकारच्या हातात असल्यामुळे काहीही होऊ शकतं. ट्विस्ट हे आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतात. वा चिन्हाच्या बाबतीत जेवढा आताताईपणा आपल्याला पाहायला मिळालं, चिन्हाच्या बाबतीत जी रस्सीखेच पाहायला मिळाली होती तीच आता उमेदवाराच्या बाबतीत होते का हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. अजिंक्य, बरं सुस्मिता, पण जो राजीनामा आहे ऋतुजा लटके यांनी 2 दिवसापूर्वी पुन्हा एकदा सादर केलेला जो अर्ज आहे तो जर नामंजूर झाला किंवा तो त्या ठराविक कालावधीमध्ये मंजूर झाला नाही तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पुढचं पाऊल काय असणार? इतक्या कमी कालावधीत दुसरा उमेदवार त्यांना मिळू शकेल का? काय शक्यता तिथल्या सध्या व्यक्त होत आहे?
खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये लटके यांच्या पत्नीलाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना, उद्धव ठाकरे हे आग्रही आहेत. परंतु जर असं झालं नाही तर कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर ही दिरंगाई होत असेल तर सरकारकडनं सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण मागितलं जाऊ शकतं. आणि जर वेळेत हा राजीनामा मंजूर झाला नाही तर परिणामी दुसऱ्या उमेदवाराला शोधण्याशिवाय पर्याय हा उद्धव ठाकरे यांच्या समोर राहणार नाही. आणि शिवसैनिकांचं जे समर्थन आहे ते शिवसेना म्हणून आणि उद्धव ठाकरे गटाचे सदस्य असल्यामुळे ऋतुजा लटके यांना आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पेच प्रसंग त्यांच्या भोवती निर्माण झालेला आहे. आता सर्व सूत्र ही प्रशासनाच्या हातात आहेत आणि सरकारच याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊ शकतो. फक्त तो निर्णय घेतल्यानंतर उमेदवारी कोणाकडनं मिळणार हे बघणं महत्वाचं आहे. बरं सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. या संदर्भात काही प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसतात, आपण पाहूया. आता हेही योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा की ज्याला उमेदवारी दिलेली आहे त्याला साम दाम दंड भेद वापरायचा आणि त्यालाच पळवायचा, आमदारांनाही सर्व मार्गाचा वापर करून, ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणारी गोष्ट नाही आहे. आता जे उमेदवार शिवसेनेने ठरवले त्यांचा प्रचारही शिवसेनेने केलेला आहे आणि 100% शिवसेना त्या मतदारसंघात निवडून येईल अशी आजची परिस्थिती आहे. त्यातनं महाराष्ट्रातल्या जनमताची एक छोटीशी चाचणी, पूर्ण नाही पण छोटीशी चाचणी मुंबईकरांची होईल. पण अंधेरी हा भाग असा आहे की इथं मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे आणि बहुभाषिक भाग आहे तो. त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो, काय येतो ते बघण्याची औत्सुक्य असताना उमेदवारच पळवायचा हे जर ते करत असतील तर आता महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येईल. आता पुढच्या निवडणुकीला विधानसभेच्या यांच्यावरती कुणी महाराष्ट्रात उभे राहणार नाही अशी व्यवस्था देखील ते करू शकतात. आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं नेमकं काय होणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित केला गेलेला आहे. त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. राजीनामा त्यांचा मंजूर न झाल्यास ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा आता मंजूर होणार का मंजूर होणार नाही या एका गोष्टीवर त्यांच्या उमेदवारीबद्दलचा निर्णय होऊ शकतो असं देखील समजतंय. आणि याच दरम्यान एक ब्रेकिंग